भिवंडी तालुक्यातील सोनाळेपाडा सरोलीपाडा येथे दत्त मंदिर श्री गुरुदत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन व दत्त जयंती उत्सव सोहळा 2025 वर्ष 13वे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। यामध्ये काकड भजन, श्रींचे अभिषेक, होम, सत्यनारायण महापूजा, श्रींची पालखी सोहळा, त्यासोबतच कीर्तन, भोजन व महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रघुनाथ सीताराम तरे व गोपीनाथ सीताराम तरे यांच्या माध्यमातून स्वागतोत्सुक सौ माया श्रीकांत तरे सरपंच गुरुग्रामपंचायत सोहळा यांच्या विशेष प्रयत्नाने या संपूर्ण दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिकांनी या दत्त जयंती सोहळ्यानिमित्त दत्त गुरूंचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। रघुनाथ सीताराम तरे ही मामाची मुलं मामा तर इथे सालावादप्रमाणे नित्य नियमाने दत्त जयंती निमित्ताने महापूजा होते आणि मला असं वाटतं माझ्या जन्मापासून किंवा 100 वर्ष होत आले असेल कदाचित मामाच्या पण जन्माच्या आधीपासून, म्हणजे हा शतको महोत्सव बोलायला हरकत नाही आणि एकही वर्ष मिस न करता हे इथं प्रत्येक वर्षांनी साजरा केला जातो आणि पूर्ण गाव, सोनाली परिसर, सरवली, आगरी समाजातला बहुतांश 24 गावातली मंडळी इथे उपस्थित राहतात आणि याचे श्रेय माझे मामा रघुनाथ सीताराम तरे आणि त्यांची मुलं आकाश आणि श्रीकांत हे पण वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय तळमळीने आणि पूर्ण समाजाला धरून अतिशय भक्तिभावाने गुरुदेव दत्त हे आपले आराध्य स्थान आहे। दत्तांचा अवतार ह्या दिवशी झाला, ह्या निमित्ताने आणि त्याचं औचित्य साधून हे दत्त जयंती महापूजा प्रत्येक वर्षी केली जाते। ह्याबद्दल ह्या संपूर्ण तरे परिवाराचं मी मनापासून धन्यवाद मानतो। इथे मंदिर सुरुवातीला घरामध्येच पूजा व्हायची आणि त्या 50 वर्षापूर्वी हा बहुतांश आगरी समाज हा अतिशय गरीब अवस्थे शेतकरी समाज होता आणि इथे आर्थिक चणचण प्रत्येकडे असायची। तर आर्थिक अभाव असताना सुद्धा अतिशय गरिबीमध्ये सुद्धा संपूर्ण समाजाला या पूजेच्या निमित्ताने त्यांनी अन्नदान केलेले आहे। एव्हन कर्ज किंवा लोनिंग करून सुद्धा हा त्यांनी अखंडपणे हा चालू ठेवला, याच्या अतिश्रेय त्यांना आहे। आताच्या काळामध्ये कोणीही पूजा करतो, पण शेकडो वर्षामध्ये पूजा करणे हे खाऊ काम नाही। मला तर वाटतं ह्या 24 गावामध्ये आगरी संपूर्ण आगरी समाजामध्ये हे पहिलं आदर्श गाव आहे आणि आदर्श परिवार आहे की त्यांनी अखंडपणे ही महापूजा केलेली आहे आणि आजपर्यंत होते। आणि 13 वर्षामध्ये त्यांनी 13 वर्षाच्या आधी 2012 सालामध्ये त्यांनी घरी पूजा करताना त्यांच्याकडे असा विचार आला की आपण गुरुदेव दत्तांचं एक मंदिर बांधावे आणि त्यांनी स्वतःच्या प्रांगणामध्ये अतिशय भव्य स्वरूपात, अतिशय स्वरूपाचं गुरुदेव दत्तांचं हे मंदिर उभारलं। याच्याबद्दल त्यांचा अतिशय धन्यवाद मानतो। आहे असतो या ठिकाणी आपण सगळेच जण उपस्थित झालात, आदरणीय पूजनीय सगळी उपस्थिती आहे। माझ्याकडे ज्यांनी सेवा सुपूर्त केली ते हरिभक्त परायण बाळाराम महाराजांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली, त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो। या कीर्तनाकरता उपस्थित आमचे आणि एक गोड व्यक्तिमत्व चमकणारा या ठिकाणी गोड तयार होत आहे। त्यांना मनापासून आमचे नरेश दादा आहेत, आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो। या परिवाराला सुद्धा धन्यवाद देतो की आपण इथं या ठिकाणी उत्सव संपन्न करतात। तसेच आमचे तरे काका एक निर्धार त्यांनी केला की एवढे दिवस आता आपण असंच राहिलो नाही का, आपण ज्याला म्हणतो मोकळे तर काहीतरी बंधन पाहिजे, म्हणून त्यांनी एक पवित्र अशी भगवान परमात्म्याला आवडणारी तुळशीची माळा परिधान केली। त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी कौतुक। मला वाटतं इथं या कार्यक्रमात समर्पण करून या ठिकाणी थांबतो। ज्ञानेश्वर माऊली